जय महाराष्ट्र मंडळी. शासकीय नोकरी घोटाळा, बुलढाण्यात बनावट मंत्रालयीन शिक्के, नियुक्तीपत्रे आणि बरंच काही आज आपण पाहणार आहोत. नमस्कार. आज आपण मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या बातम्या पाहत असतो, मग ती फसवणूक कोणत्याही क्षेत्रात असो. तसेच आज नोकरीसाठी मोठे कॉम्पिटिशन निर्माण झालेले आहे, त्यामुळे प्रत्येक जण नोकरीच्या शोधात आहे. अशातच काही जण नोकरी लावण्यासाठी एजंट लोकांना पैसे देतात, तर एजंट लोकही त्यांना नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवतात. नोकरी लावून देण्याचे काम करणारे एजंट सर्व क्षेत्रात दिसतात. नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुटण्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यामध्ये समोर आलेला आहे. चला तर पाहूया नक्की प्रकरण काय आहे ते. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. बुलढाणा जिल्हा आणि प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात शासकीय नोकरीचा महाघोटाळा उघडकीस आलेला आहे. भपकेबाज वागणूक, बोलणे, मंत्रालयाचे बनावट शिक्के, नियुक्तीपत्रे याचा वापर करीत 14 जणांनी तब्बल 62 जणांना शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली जवळपास 2 कोटी रुपयांचा गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. यामध्ये निलेश गवळी वय वर्ष 31 याने याची पत्नी कोमल, वडील विजय आणि चुलत भाऊ अंकुश याच्यासह नोकरीचा महाघोटाळा केलेला आहे. गवळी कुटुंबियांनी बनावट कागदपत्रे आणि खोट्या प्रतीक्षा यादीच्या आधारावर 1,96,67,000 रुपयांची फसवणूक केलेली आहे. नोकरी देण्याचे खोटे आमिष दाखवण्याचा प्रकार 2019 पासून चालू झाला होता. हे लोक नोकरीचे आमिष दाखवून वेळोवेळी रोख, चेक व ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे घेत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक, आरोग्य सेवक तसेच इतर सहकारी पदांसाठीच्या खोट्या जाहिरातीद्वारे आरोपींनी लोकांना फसवलेले आहे. यासाठी त्यांनी शासकीय बनावट नियुक्तीपत्र, मंत्रालयात खोटे शिक्के आणि दस्तावेज तयार केला होता. या संदर्भात मुख्य तक्रारदार विश्वनाथ गव्हाणे आणि इतर फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिसांना सांगितले की निलेश गवळी यांनी मंत्रालयातील सचिव कक्ष अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार केले होते. परंतु पैसे भरल्यानंतर ही नोकरी न मिळाल्याने अनेक पीडितांनी मंत्रालयाच्या फेऱ्या मारल्या, तरी देखील मंत्रालयातून काहीच रिस्पॉन्स मिळालेला नाही. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. ही झालेली फसवणूक जवळपास 2 कोटीच्या घरात आहे. या प्रकारामध्ये भरपूर लोक फसले गेल्याचे बोलले जात आहे, परंतु इतर लोक अजून समोर आलेले नाही. तर बुलढाणा जिल्ह्यातील विश्वनाथ गव्हाणे यांनी निलेश गवळी यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. तर मंडळी, नोकरी मिळत नाही म्हणून आम्ही नोकरी लावून देतो, आम्हाला पैसे द्या, अशा भोलतापा देणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.